मीरा भाईंदर शहरातील प्लेझंट पार्क, ब्रँड फॅक्टरी ते साईबाबा नगरपर्यंत मेट्रोच्या खाली बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाला रतन टाटा उड्डाणपूल असे नाव देण्याची मागणी मनसेने केली आहे। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार नरेंद्र मेहता आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे संजय काटकर यांच्याकडे निवेदन दिले आहे। तसेच आज मागणी आंदोलनही करण्यात आलं होतं। सदर उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले असले तरी अद्याप त्याला अधिकृत नाव देण्यात आलेले नाही। या पार्श्वभूमीवर रतन टाटा यांचे नाव देण्याची मागणी होत आहे। रतन टाटा हे प्रसिद्ध उद्योगपती असून त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे। त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। त्यांच्या कार्याची आठवण कायम राहावी म्हणून या पुलाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही मागणी करत आहोत की ब्रँड फॅक्टरी समोर जो फ्लायओव्हर आहे अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य शासनाने केलेलं आहे, त्याचा आम्ही धन्यवाद मानतो। त्याचबरोबर हे फ्लायओव्हर याचं उद्घाटन झालेलं आहे पण नामकरण झालेलं नाहीये। त्याचबरोबर त्यांना खरोखर जर श्रद्धांजली पाहिजे असेल, द्यायची असेल तर मला या सरकारने या ठिकाणी जे फ्लायओव्हर आहे त्यांना रतन टाटा नाव देण्यात यावं। पालकमंत्र्यांना ही कळकळीची विनंती आहे। या ठिकाणचे परिवहन मंत्री असतील, प्रताप सरनाईक, नरेंद्र मेहता असतील, यांना मी कळकळीची विनंती करतो, यांना रतन टाटा नाव देण्यात यावं या फ्लायओव्हरला अशी विनंती करतो।